हुजूर हुजूर एक बार माफी करा। अब्दुल्ला, जी हुजूर। कितने मासूम और प्यारे बच्चे हैं। हाँ हुजूर। लेकिन और बच्चे चाहिए। इन 5-10 बच्चों से क्या होगा? जंजीरा के रोज पैर धोने वाला ये समुंदर कितना लाल होगा इनकी खून से। मतलब हुजूर, इन बच्चों को सजा दी जाए। आपका हुक्म सराखों पर हुजूर। लेकिन हुजूर, इनमें से कुछ बच्चे अगर हम बेच देंगे तो कैसा रहेगा? नहीं मतलब अच्छे खासे मोहरे हाथ आ जाएंगे। ख्याल अच्छा है, लेकिन कुछ बच्चों को सजा देंगे, वो भी कोंडा जी के हाथों से। वाह हुजूर, मतलब बाद में कटकट नको। कोंडा जी को हाजिर किया जाए। हुजूर, अहो कसला आवाज म्हणायचा आहे हो? शोर है। हाँ? ये शोर तो यहाँ की आम बात है। म्हणजे धीरे धीरे आपको भी आदत हो जाएगी। लवंगी भाई, सरदार को हुजूर ने बुलाया है। आदाब हुजूर। आओ कोंडा जी आओ, आपका ही इंतजार था। जी नवाब साहब। नजारा दिखाई दिया? देखो देखो, लहान लहान लेकर काय करायला ती इथं आणि हात का बांधले त्यांचं? सही देख रहे हो कोंडा जी। कोण हाय ती? ही कुठली लेकर हाय ती? स्वराज्य से इन्हें उठा कर लाया हूं। स्वराज्यातली पोरं हाय ती? ना ना, हमारे दुश्मन के बच्चे हैं ना। हमारे दुश्मन के बच्चे? हाँ कोंडा जी, स्वराज्य तो हमारा दुश्मन, संभाजी राजा हमारा दुश्मन, तो हो गए ना दुश्मन के बच्चे। जी नवाब साहब। और अब स्वराज आपका भी दुश्मन हो गया है। हो गया है ना? जी नवाब साहब। बहुत दिनों से आपके लायक कुछ काम नहीं मिल रहा था, अब वो मौका आ गया है, इसलिए आपकी याद आ गई। मैं तैयार आहे नवाब साहब। ए बच्चे, इधर आओ। खा लो। कोंडा जी, वो तलवार उठाओ।
हुजूर, और हलाल कर दो बच्चे को। नवाब साहब, पर गर्दन मार दो बच्चे की। आज हम बहुत खुश हुए, हमें कोंडा जी जैसा वीर मिला। अब्दुल्ला, जी मालिक। तुमने बहुत बढ़िया काम किया। शुक्रिया हुजूर, शुक्रिया। बिल्कुल। कोंडा जी बाबा आपके लिए, लीजिए, लुफ्त उठाइए। सिद्धी खैर्याचा विश्वास संपादन करायचं आणि जंजिऱ्यावरचं दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त करायचं। कोंडा जी, ये खाइए, बहुत ही बेहतरीन है। नवाब साहब, आप कहा ना, तकल्लुफ न कीजिए, ऐश कीजिए, ऐश। कोंडा जी, अब आप जंजीरा के पक्के बंदे बन गए हो। हमें आप पर बड़ा नाज है। आणि आमासने बी असा दिलदार मालिक दोस्त म्हणून भेटला या। जंजिऱ्याचे उपकार कधी विसरणार नाही आम्ही। मेरे प्यारे सरदारों, आज का जश्न कोंडा जी के नाम। इनकी वफादारी, एक नामी, जंजीरा के लिए जज्बात, यह सब देखकर जंजीरा बहुत खुश है। हुजूरी, माझी भी खुशकिस्मती आहे, पण एक बात बोलायची होती। तुमची परवानगी असेल तर बोलतो, पुजारी समजा हवं तर। बेशक, फरमाइए कोंडा जी। हुजूर, तुम्हाला तर माहितीच आहे, म्या संभाजी राजांबरोबर सगळे संबंध तोडून इथं जंजिऱ्यात आलोय। त्यांनी वकिलासनी पाठवून मला परत घेऊन जाण्याचा बी प्रयत्न केला, पण जंजिरा माझ्या पाठीशी उभा राहिला, हे मी कवाच विसरणार नाही। संभाजी महाराज मला मारणार होतं, मला सजा देणार होतं,
मला बी त्यासनी दाखवून द्यायचं आहे. म्या कोण आता ऐरा गैरा राहिलेलो नाही. माझ्या पाठीशी यो सिद्धी खैरियत जलबादशाह उभा आहे. जल बादशाह. अहो या दर्याचं बादशाहच की तुम्ही. या दर्यामध्ये तुम्ही राहतायसा आणि तुमच्या दिल्यामध्ये दर्या राहतोय. अफाट बेफाम म्हणून तुम्ही दर्या दिल हायसा. रोज आते हो मंदिर? भगवान को मानते हो? भगवान आपकी सुनते हैं? उन्होंने आपकी इबादत कबूल कर ली? महाराज काय हे? कोंडाजी बाबाची एवढी हिंमत, एवढी मगरुरी. राजन, हा कृतज्ञपणा झाला. कोंडाजी बाबांना हे शोभलं नाही. हा अपमान आहे महाराजांचा. होय महाराज, आता हे लय झालं. महाराजांना चांद ताऱ्याचा नजराना. या स्वराज्याचा आत्मा भगवा झेंडा आहे आणि तो राखण्यासाठी आपले राजन स्वतःच्या जीवावरती उदार होतात. त्यांना हे हिरवं कापड पाठवतात. हे निशाण तर नाही ना? अहो ते काहीही असू द्यात, पण ही काय पद्धत झाली का? 2 दिवसांपूर्वी तुम्ही स्वराज्यात होतात, भगव्याच्या सावलीत राहिलात, वाढलात, विसरलात, आणि आज हे हिरवं कापड पाठवता तुम्ही, तेही चांतारा चितारून. राजन, ही बेईमानी आहे, नमक खराबी आहे. महाराज, अहो सरळ सरळ आव्हान दिलंय आता. होय महाराज, बहिर्जी काका बोलतायत ते बरोबर आहे. हे आव्हान आहे आणि हे आव्हान केवळ तुम्हाला दिलेलं नाहीये, तर लाखो मावळ्यांना दिलंय त्यांनी हे आव्हान. म्हणजे शत्रू पक्षाकडे तर गेलेच, पण तिथेही गप्प बसले नाहीत. त्यातच आम्हालाही आश्चर्य वाटतं. जंजिऱ्याच्या काळ्या भिंतीआड गेल्यानंतर माणूस इतका पटकन बदलतो. बदलला महाराज, आपला तर माणूस नक्कीच बदलला. म्हणून तर या अशा भेटी नजराने पाठवून आपल्याला खुलं आव्हान देतायत ते. राजन, ये रुकना चाहिए. ये अच्छा नहीं है. याला पायबंद घातलाच पाहिजे. महाराज, मला एक शंका येते. म्हणजे कोंड्याचा मांडा करून तर खाल्ला नाही ना सिद्धीने? म्हणजे बाटवला तर नाही ना कोंडाजी बाबा? काय? होय महाराज, त्याशिवाय असलं धाडस करतील का कोंडाजी बाबा? राजन, तुम्ही आम्हाला अजूनही आदेश द्या. आम्ही चालून जातो जंजिऱ्यावर. थांबा. या सगळ्या गोष्टीचा आम्हाला सारासार विचार करायला हवा. कोंडाजी बाबांनी आम्हाला हा असा नजराणा का पाठवला? आमचा अपमान करण्यामागे, आम्हाला अशा प्रकारे आव्हान देण्यामागे नेमकं कोण आहे? अशा कोणत्या गोष्टीचा राग आलाय कोंडाजी बाबांना म्हणून त्यांनी हा असा नजराणा पाठवला? सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. बहिर्जी काका, फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा. यापुढे कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. कोंडाजी बाबा जंजिऱ्यात गेलेत म्हणजे 7 समुद्रापलीकडे गेलेत असं त्यांनी समजू नये. एवढंच. बोलो ना, क्या मांगा भगवान के पास? अच्छा, आप मत बोलो,
मैं पहचान लूंगी। आपने भगवान के पास मांगा होगा दुश्मन की मौत, स्वराज्य की तबाही, है ना? राजे, निघालात? हो. पहिला प्रहर संपला, तुमच्या मसलती अजून संपल्या नाहीत? राणीसाहेब, या मसलती संपणाऱ्या नाहीत, उलट आता वाढतच जातील मसलती. मसलती करा, स्वराज्य सांभाळायचं म्हटल्यावर केलंच पाहिजे, पण थाळा वेळेवर घेत चला हो. हो राणीसाहेब, पण भूकच लागत नाही, आणि लागली तरी तेवढा वेळ नाही. तुमचा कामाचा व्याप वाढलाय आम्ही जाणतो राजे, पण तरीही वेळेवर येत चला, नाहीतर मग आम्हालाही उपाशी राहावं लागतं. काय? तुम्ही जेवला नाहीत अजून? तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही जेवलोय का कधी? असं करू नका, यापुढे हे असंच चालणार. तो औरंगजेब उशाला येऊन बसलाय, पायथ्याला सिद्धी धुडगूस घालतो. आता आम्हाला सवड मिळेल आणि आम्ही येऊन सोबत काळा घेऊ अशी अपेक्षा धरू नका. आता आमचं जेवण घोड्याच्या पाठीवर. राजे, येसू आमची काळजी घेण्यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही स्वतःची काळजी घेणं. आता एकट्या नाही आहात तुम्ही. राजे, हो येसू, आमच्यापेक्षा होणाऱ्या बाळाची काळजी घे. राजे, आमची शपथ आहे तुम्हाला, इथून पुढं आमच्यासाठी थांबायचं नाही. राजे, येतो आम्ही. काळजी घ्या. आज है क्या इथं? इतनी तैयारी, इतना जश्न, कोणतरी मोठी आसामी येणार आहे वाटतं. इतनी सारी तैयारी देख के तो मुझे भी यही लग रहा है. मला वाटलं तुम्हाला माहित असेल, तुम्ही त्यांच्या मर्जीतले ना. तुमको क्या करने का है? हाँ? तुमको क्या करने का है? राहिलं आपण आपलं डोळे भरून बघू. हाँ. आइए बैठिए. तशरीफ रखिए। आज के इस दावत को सभी याद रखेंगे. हुजूर, एक पूछना था. पूछो. हुजूर, इतनी बड़ी शाही दावत आप किसकी खिदमत में दे रहे हैं? जरूर कोई बड़ी हस्ती होगी हुजूर. बाहर से कोई आ रहा है क्या? सही फरमाया. बाहर से कोई नहीं आया, सभी अंदर के ही हैं. यहां जो भी है हमारे अपने हैं. ये दावत हमारे लिए खुशी का इजहार है. इंशाअल्लाह. पर हुजूर, खुशी की
वजह पूछ सकता हूं? जरूर। आज हम खुश हैं। सिर्फ इनकी वजह से। आज ये खुद ब खुद हमारी मदद करने चले आए। स्वराज्य के नापाक काम छोड़कर अल्लाह ताला की खिदमत में हाजिर हुए हैं। और हुजूर, इन्हें मैं खुद लेके आया था आपके पास। हम जानते हैं, इसीलिए तो आप इस दावत में शामिल हैं। हाँ हुजूर। आप जैसे नेक बहादुर सिपाहियों की इज्जत करना हम जानते हैं और ये हमारा फर्ज भी है। हमारे सल्तनत को जो बरकरार रखेगा उसे खुश करना हमारा फर्ज है। वज़ीर आला, सोच ये रहा हूं कि हमने सिद्दीक खैरियत के वकील को कड़ी ताकीद दी थी, फिर भी ना कोई जवाब, सिर्फ और सिर्फ चुप्पी या खामोशी। वज़ीर आला, सिद्दीक खैरियत तो हमारा अपना आदमी है ना, तो उसकी ईमानदारी का रुख हमारी तरफ होना चाहिए। दिल्ली सुबानी, फिक्र की कोई बात नहीं, सिद्दी हमारा अपना आदमी है। हाँ है तो। और दूसरी बात, हमारी जंग किसी आम आदमी के खिलाफ नहीं, दक्खन की चट्टान संभाजी के खिलाफ है। तभी तो हमारी ये सोच है कि हमें अंग्रेज और बाकी के फिरंगी को अपने साथ रखना चाहिए, है ना? जी हुजूर आला, हमने उन दोनों को खलीता भेजा है। याद रहे, वो दोनों धोखेबाज हैं और मतलबी भी हैं। जानता हूँ। इसलिए सिद्दीक खैरियत को भी साथ रखना पड़ेगा, उसका भी ख्याल रखना पड़ेगा। जी हुजूर। आलमगीर की सारी परेशानियां दूर हो जाएगी। पर कैसे हुजूर? संभाजी को सदमा पहुंचाकर। मतलब हुजूर ने क्या तय किया है? औरतों की बड़ी इज्जत करता है ये संभा। चाल तय हो चुकी है। स्वराज्य से 1-2 नहीं, पूरी 100-200 औरतों को उठा लिया जाए। वाह हुजूर वाह। बड़ी गंभीर, खूबसूरत। हाँ हुजूर। हमारे ख्यालात सही, हम सही। हुजूर, इस मुहिम में कुंडाजी बाबा को साथ रखेंगे? नहीं, अभी वक्त नहीं आया है। हुजूर, फिर कब आएगा वक्त? जब कोंडाजी बाबा कोंडा खान बन जाएगा तब। इंशाल्लाह।
याद रख. नंतर म्हणशील सांगितलं नाही म्हणून की तुला येरा गबाळ्याचे पाय नाही आहेत. कोंडाजी बाबा फर्जनचे पाय हायती हे असले नाही ते ताळे आवडत नाहीत मला, सांगून ठेवतो. लेकिन हम तो सिर्फ आपके... गप बस की बाई, आत्ताच घराबाहेर काढली असती तुला. बाहेर लय अंधार झालाय, माझ्या बी डोळ्यावर झोप आहे. जा गप पड, जा झोप, जा जा. जा झोप, जा तिकडे. राजे कुठं गेले सकाळी सकाळी? चंपा, ऐकलंस का ग? सुनबाई, मातोश्री, सुखी भव, सौभाग्यवती भव. काय शोधते एवढं? मातोश्री, आम्ही राजांच्या पूजेसाठी फुलं आणली, बेलाची पानं घेऊन आलो, पण राजेच नाहीत. आम्हाला तर वाटतं ते मसलत खाण्यात गेले असणार. तुम्ही बघितलं का? नाही, आम्ही पाहिलं नाही त्यांना, पण आम्ही तुमच्या महाली येत असताना मसलत खाण्याकडे लगबग सुरू होती. बोला बहिर्जी काका, बोला. महाराज, ते बहिर्जी काका, कोणतीही भीड न ठेवता बोला. सिद्धी आपल्यावर हल्ल्याच्या तयारीत आहे. त्याची टेहळणीची 2 गलबतं आपल्या माणसांनी बघितली. शिवाय जंजिऱ्यावरून गुप्त खबर ही तशीच आली. सिद्धी आता उसळ्या मारणारच, कारण कोंडाजी बाबा सतत फितुरी करत राहणार. राजन, बाबांनी घात केला, त्यांना समज द्यायलाच हवी. उपयोग नाही. जंजिऱ्याच्या बुरदार दडलेले कोंडाजी बाबा आपली समज समजून घेणार नाहीत. बरोबर राहुजी पंत, रास्त बोलला. परंतु मग यावर उपाय काय? उपाय एकच, कोंडाजी बाबांच्या बायका मुलांना दस्त करावं, पोलीस ठेवावं कोठडीत म्हणून, आणि त्यांचा छळ करावा, आणि त्या छळाबद्दलचं पत्र कोंडाजी बाबांच्या पत्नींकरवी पाठवून द्यावं जंजिऱ्यात. हे उत्तम आहे राजन, त्याशिवाय कोंडाजी बाबा नरमाईने येणार नाहीत. आजच कोंडाजी बाबांच्या बायका मुलांना अटक करून रायगडावर आणावं. बायका पोरांना अटक? हो, जशास तसंच वागलं पाहिजे. महाराज, निळोपंतांनी तोडीस तोड उपाय काढलेला आहे. म्हणजे ही खबर कोंडाजी बाबांच्या कानावर गेली की कोंडाजी बाबा धावत पळत येतील. महाराज, करूयात अटक. नाही, कदापि नाही. महाराज, ऐकावं, हे आपण करूयात. निळोपंत हे स्वराज्याच्या खिलाफ आहे. बायका मुलांचा छळ करणं, त्यांना ओलीस ठेवणं ही स्वराज्याची शिकवण नाही. लेकिन राजन, ती तर कोंडाजी बाबांची पत्नी आहे. होय, पत्नी आहे, पण त्यांनी तर कोंडाजी बाबांना सांगितलं नव्हतं ना स्वराज्य द्रोह करा म्हणून. हा गुन्हा कोंडाजी बाबांनी केला आहे, त्यामुळे शासन हे कोंडाजी बाबांनाच मिळायला हवं. तुमचा राग, तुमचा संताप आम्ही समजू शकतो, तो अनाठाई नाहीच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वराज्य हे माता माऊल्यांच्या इभ्रतीवर निर्भर आहे. माता माऊल्यांचं सुख हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे. म्हणजे मग आता उपायच खुंटला नाही खंडोजी, उपाय खुंटला नाही. जर सिद्धी आपल्यावर आक्रमण करत असेल तर आपण त्याच्यावर प्रतिहल्ला करायचा, त्याचं आक्रमण मोडून काढायचं. आपल्याकडून दादाजी देशपांडे बिनीवर असतील आणि आमच्या अंदाजाप्रमाणे सिद्धीकडून कोंडाजी पुढे असतील. सिद्धीचा आपल्या पुढे निभाव लागणार नाही, त्याचा पराभव होईल.
आणि त्याची फौज चौवाटा पळू लागली. पळणाऱ्या सगळ्यांना टिपून मार. पण कोंडाजी बाबांना मात्र आमच्या हवाली करा. त्यांना शिक्षा आम्ही स्वतः देऊ. हर हर महादेव! चलो चलो जल्दी करो. चलो त्या बघा चलो 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 वाड्या पण तयार आहेत. हुजुरांनी जसं सांगितलंय तसंच करायचं. बाद में कटकट नको. आप कहोगे वैसा ही होगा. शाल्ला चलो चलो. राम राम अब्दुल्ला दळवी. काय गडबड? कुठं म्हणायचं? हमला करायला स्वराज्यावर. काय? हा तुम्ही बघा तर या संभाजी राजाचं कसं हाल हाल होगा. काय करणार काय हाय नेमकं? 2 तरी गावं लुटायचीच आहे. जे लागल जसं लागल ते समद आणायचंय. कवळ्यापुरी कवठ्यापुरी नुकत्याच हळद लागलेल्या पुरी आणि छोटे छोटे कमसीन बच्चे. बहुत मजा आएगा. बरं कोंडाजी बाबा तुमच्यासाठी काय आणायचंय? नाही नंतर बोलाल की माझ्यासाठी हे नाही आणलं, माझ्यासाठी ते नाही आणलं, अब्दुल्लाने आपली दोस्ती निभावली नाही. हा कसं आहे कोंडाजी बाबा, बाद में कटकट नको ना.